मंडळी, तुम्ही कधी पेटा कलेजीची भाजी खाल्ली आहे का? तर चला ही रेसिपी तुम्ही फॉलो करा आणि अशी भाजी बनवून पहा. मी इथे पेटा कोणी कोणी त्याला पोटासुद्धा म्हणतात. तर ती कलेजी आणलेली आहे आणि पेट्याचा भाग आणलेला आहे. तो स्वच्छ धुण्यासाठी आपण एका पाण्यामध्ये ते भिजवलं आहे. त्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकले आणि व्यवस्थित चोळून धुवून घेतलेलं आहे. पाणी निथळून घ्यायचं. इथे कढई तापवली. त्यामध्ये आपण मोहरीचं तेल वापरलं. मोहरीचं तेल धूर येईपर्यंत कडक तापवलं. नंतर थोडंसं हलकं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. नंतर मग लसूण आणि कांद्याचं फोडणी दिलेली आहे. कांदा छान नरम होऊ द्यायचा. त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा छान लवकर म्हणजे ब्राऊन होईल. आणि कांदा ब्राऊन झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण हे भाजीला आपण किती भाजी बनवतो आहे त्यानुसार इथे आपण आता तिखट, हळद, गरम मसाला आणि तसंच आपण चिकन मसाला वगैरे असं मसाले सर्व टाकणार आहे. आणि 1 मिनिटभर परतून घ्यायचं. त्यामध्ये मग आपण जे पेटा कलेजी स्वच्छ धुतलेली आहे ती टाकायची. त्यामधली कलेजी मी थोडी फ्रायसाठी काढून ठेवणार आहे आणि फक्त इथे पेटा आणि थोडीशी कलेजी यामध्ये ॲड केलेली आणि बाकी तळण्यासाठी ठेवलेली आहे कलेजी. तर व्यवस्थित पहिले मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, पुन्हा फ्राय करायचं. त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते मिक्स करायचे आणि झाकण लावून वाफ काढायची. आता मंडळी, तुम्हाला ही जर भाजी झटपट करायची असेल ना तर त्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करा. कुकरमध्ये जरा लवकर शिजतं, कढईमध्ये शिजायला वेळ लागतो. कारण की मला तरी तसा अनुभव आला. तुम्हाला कसा अनुभव आला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता छान असं भाजी शिजत आलेली. त्यामध्ये आता आपण उरलेली थोडीशी आपण बाजूला काढून घेतली तिनं कलेजी ती टाकली. कारण की कलेजी पटकन शिजते आणि पेटा असतो, भाग असतो ना, त्याला शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण ही कलेजी नंतर टाकली, नाहीतर ती चुळी लागते रबरसारखी. आता भाजी छान उकळली, शिजत पण आलेली. त्यामध्ये आता कोथिंबीर टाकली. पुन्हा 5 मिनिटासाठी उकळ काढला आणि आपली पोटा कलेजी म्हणजेच पेटा कलेजी तयार आहे. तर तुम्ही ही भाजी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने आपलं चॅनल आणि पेज आहे, अकाउंट आहे.